नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठी व्याकरणचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो, सचोटी हे कोणते नाम आहे? तर सचोटी हे जे नाम आहे मित्रांनो, हे भाववाचक नाम आहे. सचोटी एक भाव आणि गुण दर्शवतो. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, राम हे कोणते नाम आहे? तर राम हे एका व्यक्तीला दिले गेलेलं नाम आहे आणि एक व्यक्तिवाचक नामामध्ये येईल मित्रांनो. हे विशेष नामामध्ये जाईल. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो मित्रांनो, शहाणपण हे कोणते नाम आहे? शहाणपण जे आहे मित्रांनो, शहाणपण म्हणजे एक गुण दर्शवलेला आहे, एक भाव दर्शवलेला आहे आणि कोणाबद्दल सांगितले, गुणाबद्दल सांगितले तर भाववाचक नामामध्ये येईल मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तर मित्रांनो, मुलगा हे कोणते नाम आहे? मुलगा हे जे नाम आहे मित्रांनो, ते आहे मुलगा हे एका मुलाचं नाव असू शकत नाही मित्रांनो. मुलगा हा आपण कोणत्याही मुलाला मुलगा म्हणू शकतो. तर ते आपलं जे राईट आन्सर येईल ते जातीवाचक नाम आहे. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो मित्रांनो, मित्रता हे कोणते नाम आहे? मित्रता हे जे नाम आहे मित्रांनो, मित्रता हे एक भाववाचक नामामध्ये येते. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो मित्रांनो, ज्ञान हे कोणते नाम आहे? तर ज्ञान हे जे नाव आहे मित्रांनो, हे भाववाचक नामामध्ये येते. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा आहे तो मित्रांनो, पाणी हे कोणते नाम आहे? पाणी हे जे नाव आहे मित्रांनो, हे मोजले आहे. तर पाणी जे आपल्याला मोजले आहे ते लिटरमध्ये मोजले आहेत. तर आपल्याला हे द्रवाचक नावामध्ये जाईल. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा आहे तो मित्रांनो, शाळा हे कोणते नाम आहे? तर शाळा हे जे नाम आहे मित्रांनो, शाळा हे जे नाम आहे मित्रांनो, एका शाळेलाही शाळा बोलतो आणि अनेक शाळांनाही शाळा म्हणतो आपण. तर अनेक वचनातही शाळा शाळाच असते, अनेक वचनातही शाळा शाळाच असते. आणि मित्रांनो, शाळेचे नाव हे अलग असतं आणि हे ते जातीवाचक नावामध्ये मित्रांनो, शाळा हे आपण कोणत्याही शाळेला शाळा म्हणतो. त्यानंतर नववा क्वेश्चन येतो मित्रांनो, गरिबी हे कोणते नाम आहे? तर गरिबी हे जे नाव आहे मित्रांनो, गरिबी कायाबद्दल सांगितलेलं आहे, कोणत्या श्रीमंती गरिबीचे नाव आहेत मित्रांनो, ते भाववाचक नामं असतात, गुण दर्शवतात, भाव दर्शवतात. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे तो मित्रांनो, दयाळूपणा हे कोणते नाम? तर दयाळूपणा हे आपल्याला गुण दर्शवतं, भाव दर्शवतं, भाववाचक नावामध्ये जाईल मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा आहे तो, कर्ता कोणत्या विभक्तीचा असतो? तर कर्ता जो विभक्तीचा असतो मित्रांनो, तो असतो प्रथम विभक्तीच कर्ता असतो मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा आहे तो मित्रांनो, कर्म कोणत्या विभक्तीचं असते? तर कर्म जे विभक्तीचं असते मित्रांनो, ते द्वितीय विभक्तीचं असते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 13वा क्वेश्चन येतो, राम शाळेत जातो. तर या वाक्यात कर्ता कोण? तर राम शाळेत जातो. कोण शाळेत जातो? जाणारा कोण आहे? तर राम आहे. तर राम जे इथंही करता येईल आपला. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 14वा क्वेश्चन येतो मित्रांनो, सीता पुस्तक वाचते. या वाक्यात कर्म कोण? ते तर सीता पुस्तक वाचते. तर या वाक्यात जे कर्म मित्र तर वाचतो काय? सीता काय वाचते? तर पुस्तक वाचते. जे पुस्तक जे आपलं कर्म होईल. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 15वा क्वेश्चन येतो, मी पेनाने लिहितो. येथे पेनाने कोणती विभक्ती आहे? तर मी पेनाने लिहितो. येथे ते पेनाने जी विभक्ती आहे मित्रांनो, ते आहे पेनाने. ने प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो, ते तृतीय विभक्तीमध्ये येते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो मित्रांनो, रामला आंबा आवडतो. येथे रामला कोणती विभक्ती? तर रामला ला प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो. ला प्रत्यय जो असतो तो चतुर्थी विभक्तीमध्ये येतो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो मित्रांनो, घरातून हा शब्द कोणती विभक्ती दर्शवते? तर घरातून हा शब्द जो आहे तो होऊन जो विभक्ती असते मित्रांनो, ती पंचमी विभक्तीमध्ये असते. ते इथं होऊन विभक्ती लागलेली घरातून. तर आपलं जे राईट आन्सर येईल ते बी येईल, पंचमी विभक्ती. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, रामचा मित्र. येथे रामचा कोणती विभक्ती आहे? तर रामचा मित्र येथे रामचा जो विभक्ती मित्रांनो चा प्रत्यय लागलेला आहे, त्याची षष्ठी विभक्ती होईल मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो, शाळेत कोणती विभक्ती आहे? तर शाळेची विभक्ती मित्रांनो, शाळेची विभक्ती मित्रांनो स्तव प्रत्यय लागलेला आहे, सप्तमी विभक्तीमध्ये जाईल. ए जे आपला राईट आन्सर होईल. 20वा क्वेश्चन येतो मित्रांनो, खातं हे कोणते क्रियापद आहे? खातो हे जे क्रियापद आहे मित्रांनो, ते सकारात्मक क्रियापद आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो, शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. येथे कर्म कोण? तर शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. तर शिक्षक शिकवणारे कोण? तर शिक्षक इथे जे कर्ता होईल शिक्षक आणि विद्यार्थ्यांना जे होईल आपलं कर्म होईल मित्रांनो. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो मित्रांनो, हसू हे कोणते नाम आहे? तर हसू हे जे नाम आहे मित्रांनो, हे भाववाचक नाम आहे, गुण दर्शवलेलं आहे हसण्याबद्दल. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो, बालपण हे कोणते नाम आहे? तर बालपण हे जे नाम आहे मित्रांनो, ते आहे भाववाचक नाम. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो, राजा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? तर राजा या शब्दाचे भाववाचक नाम जे आहे ते आहे राजपण. तर सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो मित्रांनो, गोड या शब्दाचे भाववाचक नाम काय आहे? तर गोड या शब्दाचे भाववाचक नाम जे आहे ते आहे मित्रांनो दोन्ही. गोडी आणि गोडवा हे दोन्ही मित्रांनो, ते सी जे आपलं राईट आन्सर होईल. ते दोन्ही आपले जे भाववाचक नाम आहे.
त्यानंतर क्वेश्चन 28 येतो मित्रांनो, रामाने पत्र लिहिले येथे कर्ता कोण? तर रामाने पत्र लिहिले तर काही कर्ता जो आहे मित्र, पत्र कोणी लिहिले तर रामाने लिहिले, तर रामांची इथं कर्ता होईल. आणि काय लिहिले तर पत्र लिहिले तर पत्र जे आहे आपलं कर्म होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, पत्र कोणत्या घटक आहे? तर पत्र जे घटक आहे मित्रांनो ते आहे पत्र जे आहे इथं कर्म आहे मित्रांनो, बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो मित्रांनो, खेळणे हे कोणते क्रियापद आहे? तर खेळणे जे क्रियापद आहे मित्रांनो ते आहे खेळणे म्हणजे धातुसाधित क्रियापद आहे मित्रांनो, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो, मुलांनी खेळ जिंकला येथे कर्ता कोण? खेळ कोणी जिंकला? तर मुलांनी जिंकला, तर मुलांनी इथे कर्ता होईल मित्रांनो. आणि खेळ जे आहे क्रिया होण्याची खेळावर झालेली, तर खेळ जे आपले कर्म होईल. तर मित्रांनो याच्यानंतर आपण बघूया भाषेबद्दल काही क्वेश्चन. भाषेचे मुख्य कार्य काय आहे? तर भाषेचे मुख्य कार्य जे आहे मित्रांनो ते विचारांची देवाणघेवाण करणे आहे, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे मित्रांनो, मराठी ही कोणत्या भाषा कुळातील भाषा आहे? तर मराठी जी हे ती इंडो आर्यन या कुळातील भाषा आहे मित्रांनो, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो मित्रांनो, मराठी भाषेची लिपी कोणती आहे? तर मराठी भाषेची लिपी आहे मित्रांनो ती देवनागरी लिपी आहे मित्रांनो, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो मित्रांनो, भाषा म्हणजे काय? तर भाषा म्हणजे मित्रांनो विचार व्यक्त करण्याचे साधन, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 5वा आहे तो मित्रांनो, भाषेचे लिखित स्वरूप कोणते? तर भाषेचे लिखित स्वरूप जे आहे मित्रांनो ती लिपी आहे, ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा आहे तो मित्रांनो, देवनागरी लिपी कोणत्या प्रकारची आहे? तर देवनागरी लिपी जी आहे मित्रांनो ती आहे वर्णात्मक लिपी आहे मित्रांनो, ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा आहे तो मित्रांनो, वर्णाचे दोन मुख्य प्रकार कोणते? तर वर्णाचे दोन मुख्य प्रकार जे आहे मित्रांनो ते आहे स्वर आणि व्यंजन, तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 8वा क्वेश्चन आहे तो मित्रांनो, मराठी वर्णमालेतील स्वर किती आहे? तर मराठी वर्णमालेतील स्वर जे आहे मित्रांनो ते आहे 12 स्वर आहे मित्रांनो, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 9वा क्वेश्चन आहे मित्रांनो, मराठी वर्णमालेतील व्यंजने किती आहेत? तर मराठी वर्णमालेतील व्यंजने जे आहे मित्रांनो ते आहे 36 व्यंजने आहे मित्रांनो, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे मित्रांनो, अ हे कोणते अक्षर आहे? तर अ जे अक्षर आहे मित्रांनो ते स्वर अक्षर आहे, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा आहे मित्रांनो, क हे कोणते अक्षर आहे? तर क हे जे अक्षर आहे मित्रांनो ते व्यंजन अक्षर आहे, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा आहे मित्रांनो, अ मध्ये कोणते चिन्ह आहे? तर अ मध्ये जे चिन्ह आहे मित्रांनो ते आहे अनुस्वार, तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा आहे मित्रांनो, अ मध्ये कोणते चिन्ह आहे? तर अ मध्ये जे चिन्ह आहे मित्रांनो ते आहे विसर्ग चिन्ह, तर जे आपला राईट आन्सर येईल ते बी येईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा आहे तो, व्याकरण म्हणजे काय? ते व्याकरण म्हणजे मित्रांनो ते आहे भाषेचे नियम सांगणारे शास्त्र. क्वेश्चन 15वा आहे तो मित्रांनो, शब्दांचा समूह ज्यातून पूर्ण अर्थ व्यक्त होतो त्याला काय म्हणतात? तर शब्दाच्या समूहातून ज्यातून पूर्ण अर्थ व्यक्त होतो त्याला म्हणतात मित्रांनो वाक्य, सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 16 क्वेश्चन येतो, वर्णाच्या समूहाला काय म्हणतात? तर वर्णाच्या समूहाला म्हणतात मित्रांनो ते शब्द म्हणतात, ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा आहे तो मित्रांनो, मराठीतील प्रमाण लेखनासाठी कोणती लिपी वापरली जाते? तर मराठीत प्रमाण लेखनासाठी जी लिपी वापरली जाते त्याला देवनागरी लिपी म्हणतात, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा आहे मित्रांनो, भाषा किती प्रकारची असते? तर भाषा जी असते मित्रांनो ती 2 प्रकारची असते, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन आहे मित्रांनो, भाषेचे प्रकार कोणते? तर भाषेचे प्रकार जे आहे मित्रांनो ते आहे बोली भाषा आणि प्रमाण भाषा आहे, हे 2 भाषा आहे मित्रांनो, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा आहे मित्रांनो, प्रमाण भाषा कुठे वापरली जाते? तर प्रमाण भाषा जी वापरली जाते मित्रांनो ती शाळा व प्रशासनात वापरली जाते, ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन आहे मित्रांनो, बोली भाषा कुठे वापरली जाते? तर बोली भाषा जी वापरली जाते मित्रांनो ती वापरली जाते दैनंदिन व्यवहारात जी वापरली जाते, ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन आहे मित्रांनो, वर्णाचा उच्चार कशामुळे होतो? तर वर्णाचा उच्चार जो होतो मित्रांनो ते होतो ध्वनीमुळे होतो वर्णाचा उच्चार, तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन आहे मित्रांनो, शब्दांचा योग्य क्रम म्हणजे काय? तर शब्दाचा योग्य क्रम म्हणजे मित्रांनो ते आहे वाक्य, ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन आहे मित्रांनो, न हे कोणते अक्षर आहेत? न हे जे अक्षर आहे मित्रांनो ते संयुक्त अक्षर आहे, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर श हे कोणते अक्षर आहे? तर श अक्षर जे आहे ते संयुक्त अक्षर आहे मित्रांनो, बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 26वा क्वेश्चन आहे मित्रांनो, त्र हे कोणते अक्षर आहे? तर त्र जे अक्षर आहे मित्रांनो ते संयुक्त अक्षर आहे मित्रांनो, बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो मित्रांनो,
मराठी भाषेतील सर्वात लहान घटक कोणता? तर मराठी भाषेतील सर्वात लहान घटक जो आहे तो वर्ण आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन आहे मित्रांनो, स्वरांचा उच्चार करताना कशाची गरज असते? स्वरांचा उच्चार करताना जी गरज असते मित्रांनो ती असते दुसऱ्या वर्णाची गरज असते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन मित्रांनो, व्यंजनाचा उच्चार करताना कशाची गरज असते? तर व्यंजनाचा उच्चार करताना जी गरज असते मित्रांनो ती असते स्वराची गरज असते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन मित्रांनो, मराठी भाषेची राजभाषा कोणत्या राज्याची आहे? तर मराठी भाषेची राजभाषा जी आहे ती महाराष्ट्र या राज्याची आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 31वा क्वेश्चन मित्रांनो, लिपीचा उपयोग कशासाठी होतो? तर लिपीचा उपयोग जो होतो मित्रांनो ते होतो भाषावर लिहिण्यासाठी. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन मित्रांनो, अक्षर कशापासून तयार होते? तर अक्षर जे होते तयार ते होते वर्णापासून होते मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन मित्रांनो, म हे कोणत्या प्रकारचे अक्षर आहे? तर म हे जे प्रकारचे अक्षर आहे मित्रांनो ते आहे व्यंजन प्रकारचे अक्षर. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो मित्रांनो, ई हे कोणत्या प्रकारचे अक्षर आहे? तर ई हे जे प्रकारचे अक्षर आहे मित्रांनो ते आहे स्वराक्षर. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन आहे मित्रांनो, भाषेचे मूलभूत एकक कोणते? तर भाषेचे मूलभूत एकक जे आहे मित्रांनो ते आहे वर्ण. ए जे आपला राईट आन्सर होईल. पहिला क्वेश्चन तो आपला, खालीलपैकी नाम कोणते? तर खालीलपैकी नाम जे आहे मित्रांनो ते राम आहे. सुंदर जे आपलं विशेषण आहे मित्रांनो आणि धावणे जे आहे क्रियापद आहे. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तर मित्रांनो, ती हा कोणता शब्दप्रकार आहे? तर ती हा जो शब्दप्रकार आहे मित्रांनो ती जो येतो तो नामाऐवजी येतो मित्रांनो, तर त्याला आपण सर्वनाम म्हणतो. नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो. ही व्याख्या ध्यानात ठेवा मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर तो क्वेश्चन तिसरा आहे तो मित्रांनो, सुंदर फुलमध्ये सुंदर हे कोणते पद आहे? तर सुंदर फुल कसं आहे सुंदर आहे, फुलाबद्दल विशेष गुण दर्शविलेला आहे मित्रांनो. तर हे विशेषण होईल मित्रांनो. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो मित्रांनो, तो शाळेत जातो या वाक्यात क्रियापद कोणते? तर तो शाळेत जातो. तर जाण्याची क्रिया कोण सांगतात? क्रियापद सांगतं मित्रांनो. तर जातो ही क्रिया सांगते. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 5वा येतो मित्रांनो, घर हे कोणते नाम आहे? तर घर जे मित्रांनो ते आहे नाम, ते व्यक्तिवाचक नाम आहे. एका घराला आपण घर नाही म्हणत. घर अनेक प्रकारचे असू शकतात, त्याला आपण सामान्य नामामध्ये जाईल. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो 6वा आपला, प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? तर प्रामाणिकपणा आपल्याला एक गुण आणि एक भाव दर्शवतो. तर हे भाववाचक नामामध्ये मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो मित्रांनो, भारत हे कोणते नाम आहे? तर भारत जे आहे मित्रांनो ते आहे एक देशाचं नाव आहे मित्रांनो. त्या देशापैकी एक दुसरा भारत नाही आहे. ते एकाच देशाला आपण ओळखतो भारत. तर एक व्यक्तिवाचक नावामध्ये येईल. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो मित्रांनो, मी हे कोणते सर्वनाम आहे? तर मी हे जे सर्वनाम आहे मित्रांनो ते मी म्हणजे स्वतः बोलतो. आपण स्वतः जेव्हा बोलतो प्रथम पुरुष होतो, तो दुसऱ्या संघ बोलतो तेव्हा द्वितीय पुरुष होतो. आणि तिसऱ्याच व्यक्तीबद्दल बोलतो तर तिसरा पुरुष होतो. तर प्रथम पुरुष येईन जे मी येईन तो प्रथम पुरुष येईन. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो मित्रांनो, तू हे कोणते सर्वनाम आहे? तर तू हे जे सर्वनाम आहे मित्रांनो तो आपण जेव्हा बोलतो तो तेव्हा दुसऱ्याशी बोलतो. तो द्वितीय पुरुषमध्ये येईल मित्रांनो. तर द्वितीय पुरुष जे आहे आपलं सर्वनाम होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो मित्रांनो, तो हे कोणते सर्वनाम आहे? तर तो हे जे सर्वनाम आहे मित्रांनो तो आहे तो, म्हणजे तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतो आपण. तर तृतीय पुरुष येईल. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो मित्रांनो, मोठा हत्तीमध्ये विशेषण कोणते? तर मोठा हत्ती, हत्ता कसा आहे? मोठा आहे. तर मोठा जे ही विशेषण आहे. असा प्रश्न केला की तेव्हा आपलं विशेषण ओळखलं येतं. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, जलद हा कोणता शब्दप्रकार आहे? तर जलद हा जो शब्दप्रकार आहे मित्रांनो ते आहे विशेषण. जलद हा विशेषणामध्ये मोडतो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो मित्रांनो, राम पुस्तक वाचतो इथे करता कोण? तर राम पुस्तक वाचतो. तर पुस्तक कोण वाचतं असं जेव्हा आपण विचारू तेव्हा राम येईल मित्रांनो. राम जे आपल्या इथे करता येईल. त्यानंतर आपलं जे 14वा क्वेश्चन आहे तो, रामने आंबा खाल्ला आहे. कर्त्याची विभक्ती कोणती? रामने आंबा खाल्ला. तर इथे ने प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो. तर ने प्रत्यय जो असतो तो तृतीय विभक्तीमध्ये असतो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 15वा क्वेश्चन मित्रांनो, रामला पुस्तक दिले. येथे रामला कोणता व्यक्ती आहे? तर रामला पुस्तक दिले. इथे रामला ला प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो. तो ला प्रत्यय जो असतो तो असतो चतुर्थी विभक्तीमध्ये असतो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा आहे तर मित्रांनो, झाडावर पक्षी बसला आहे. ते झाडावर कोणती व्यक्ती आहे? तर झाडावर जी व्यक्ती लागते मित्रांनो ती लागते सप्तमी विभक्तीमध्ये लागते. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो मित्रांनो, रामाचा मित्र येथे कोणती विभक्ती आहे? तर रामाचा मित्र चा प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो. तर हे आपलं जे आहे आपलं षष्ठी विभक्तीमध्ये येईल.
बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18 मित्रांनो, घरातून बाहेर पडा येथे कोणती व्यक्ती आहे? तर घरातून बाहेर पडा तून जी व्यक्ती लागते मित्रांनो ती लागते पंचमी विभक्तीमध्ये लागते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19 येतो मित्रांनो, रामाला मधील प्रत्यय कोणता? रामाला ला प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो, तर ला प्रत्यय जो असतो तो ला प्रत्यय येतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल.